हे 14वा पितृक्षेत्र विभागामध्ये त्याला व्यतिरिक्त पण 14मध्ये भगवंताजीनाशी प्रकृतीचं काय काय वर्णन विस्तार केलाय. तो विस्तार म्हणजे त्या प्रकृतीच कशी पसरलेली आहे, ती प्रकृतीचा विस्तार त्या ब्रह्मांडात त्रैलोक्यात कसा आहे याचं निरूपण या 14 अध्यायात सांगितलं. हीच प्रकृती कसं 3 लोकांमध्ये विस्तारित होते आणि ती कशी आहे, तिचं मूळ रूप कसं आहे, असं नाना रूपाने भगवंतांना अर्जुनाला एक बुद्धीला आणि जीवाला सावध केलं. भगवंताच्या बोधान अज्ञान कोणत्याच जीवाचं राहत नाही. अज्ञान संपवणं आणि आपल्या स्वरूपात आपण राहणं हे ह्या ज्ञानेश्वरीचं फळ आहे. आपल्याला अज्ञान आहे हे माहित नाही आणि देहभाव आपला जात नाही. देहभावात दुःख आहे. अज्ञान म्हणजे बंध आहे आणि आपण तर बंधनात राहिले तर त्रस्त होतो आणि अज्ञान गेल्यानंतर सुखरूप होतो. म्हणजे तिथे दुःखाचा लवलेश नाही. तो जीवन मुक्त महात्मा असतो. तो मुक्तीमध्ये असतो, देहात नसतो. त्याचं निरूपण माऊलीने केले. कृष्ण परमात्मा माऊली एकच. आता 28 ओळीमध्ये काय सांगितलं ते बघूया. ये नाही हेचे रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप विचेता दुरे. हे ये नाही हेच रूप ही जी 88 आहे का बरोबर? हो माऊली बरोबर. निर्वाच्य विद्या माझी हे ग्रहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे. ही माझी ग्रहिणी आहे. अनिर्वाच्यचं वर्णन करता येत नाहीये. तिचं नाव अविद्या आहे. मग तीच अविद्या तिचं काय महा या नंतर त्या ओळीचा प्रयास लागतो. मग तीच अविद्या ये नाही हेचे रूप. ह्या विद्येचं व्याख्या काय, विद्येचं रूप काय? ही नाही हेच रूप आहे असं सांगितलंय माऊलींना. ठाणे ही अति उमप ती कुठं राहते? ब्रह्मस्वरूपाच्या जवळ राहते, सोबत. उमप का राहते ब्रह्मस्वरूपापाशी? कारण सगळा तो व्यापक आहे. राहणार कुठं ती? किंचित ते मात्र कुठलीही सत्ता कुठला कण शिल्लक नाही त्या ठिकाणी. तो परमात्मा नाही अशी जागाच नाही. म्हणून सगळा जर तोच आहे तर तिला राहण्याचं ठिकाण त्याच्यापाशीच आहे. म्हणून ब्रह्ममायाचा संबंध अनादिकालचा आहे. ती त्याला सोडत नाही आणि तो तिच्या वाचून जगतला आता पसारा पसरू शकत नाही. हा सिद्धांत जेव्हा आपल्याला कळतो तर ज्ञानाचा मार्ग मिळतो. आपण आपल्या पदावर जातो आणि स्वस्थितीमध्ये राहतो. स्वस्थिती म्हणजे आपला आपण आपल्या स्थितीमध्ये राहतो. तो म्हणजे अनुभूती. देह म्हणजे अनुभूती नाही. मग जे मन या जडाकडे येते, नाम देहात येतो. मन म्हणा, बुद्धी म्हणा, वृत्ती म्हणा, अंतःकरण म्हणा, काही घ्या. जे जडाला स्वीकारतो तिथं अहंकार प्रगटतो. हे अविद्येचं लक्षण आहे. लक्षात घ्या. त्या देहाला जे मन, जी बुद्धी माझं म्हणते तर ती स्वतःचा स्वतः घात करून घेते. म्हणून जडात असलेलं मन, भोगात असलेलं मन, वासनेत असलेलं मन, दोषात असलेलं मन, क्रोधात असलेलं मन पाटलेलं असतं, म्हणजे विटाळलेलं असतं. तो विटाळ साधूकडे नसतो. बरोबर.
गुणानं बाटलेलं अंतःकरण भगवंताला समर्पित होत नाही, कदापि नाही, कधीच नाही. हे तुमच्या आता कलियुगात व्हायलंय. इकडचं इकडे इकडचं तिकडे वगैरे तो भाग तसाच इथे येतो, पण आम्हाला बोलता येत नाही. पण एक थोडक्यात बोलते की आपल्याला बुद्धीला भगवंताच्या सोबत राहून त्याच्याशी एकरूपतेच अभिन्नत्वाची जी जाणीव आहे, बुद्धी जेव्हा भगवंताशी अभिन्न होती, बोधान आणि ज्ञानानं, वेदान आणि गुरुच्या कृपेनं ती भगवंतापाशी राहते. पण केव्हा जाते? तर तुम्ही क्रोध टाकला, अभिमान टाकला आणि अविद्या सोडली. गुरुच्या संपर्कात अविद्या टिकल कशी? पण गुरुसारखंच अनुकरण केलं पाहिजे. गुरुने सांगितलेल्या बोधात राहिलं पाहिजे. गुरुचा आदर्श समोर पाहिजे. गुरुचं ज्ञान बुद्धीत नांदलं पाहिजे. गुरुचं ज्ञान चित्तामध्ये धारण केलं पाहिजे. तेव्हा ती त्या भगवंताची होती बुद्धी, नामजी. बुद्धीला भगवंत रूप होण्यासाठी संतच कारणीभूत आहेत, अन्य कुणीच नाही, कुणीच करू शकत नाही. म्हणून संताचं अनुकरण आणि संताचा संग, संताचा बोध, सनत सानिध्य संताचं श्रवण फक्त आपल्यासाठी महत्वाचे, बाकी नाही. पण हे कुणाला कळतं? जरा मुक्तीच्या रस्त्यावर यायचं, जरा जन्म मरणाला थांबवायचं, हे लक्षण ग्रहण करतात आणि आयुष्य समर्पित करून अध्ययनात राहतात. मी माझं बंद करण्यासाठी जागृत असतात. तसं चोर येऊन येऊन आपण थोडं सावध राहतो, किंवा वॉचमन वगैरे ठेवतो घरापाशी. याचं कुत्र तो भुंकतो आणि कळू देत नाही. तसं ब्रह्म ही विद्या ही अविद्येला राहू देत नाही, कधीच नाही. म्हणून तिचा 9व्या अध्यायामध्ये राजविद्या म्हटले आणि राजा म्हटले. ती सगळ्या विद्येचे काय? राजा. गुह्यतमम विदमुत्तमम, मला प्राप्त करून देणारी येते. गुह्य राजविद्या, राजगोयम पवित्रम मीदम उत्तमम. ती उत्तम आहे, पवित्र आहे. आणि त्या ब्रह्मविद्येतून बुद्धीला माझी प्राप्ती आहे, तो जीव मला प्राप्त होतो. ह्या श्रवणानं जगताचा संबंध संपतो, जगत बाधित होतो आणि परमात्म्याचा स्पर्श सदा राहतो आणि देहाचा अभाव होऊन, वृत्तीचा निराश होऊन, तो मी आहे असा अनुभव येऊन बुद्धी ब्रह्म पदावर येते. नाम ब्रह्मच होती आणि ब्रह्म आहे तच आहे, होती म्हणावं लागतं तुमच्या पद्धतीमुळे. बाहेर गेली ती आमचीच आहे, तिथे गेला तिथे राहते ती, पण तेव्हा सुद्धा ती तुमचीच असते. जसं ती माहेरी राहते तेव्हा ती तुमचीच आहे, तसं बुद्धी देहामध्ये व्यवहार जरी केला तर ती त्याचीच आहे. बुद्धीने देहाशी व्यवहार करतो ना, खाती बघते, बघत नाही का बुद्धी? श्रवण प्रश्न ग्रहण प्रश्न स्वप्न प्रश्न असे आहे ना सगळे श्लोक. तो पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, सगळं काय करतो, पण त्याच्यात तर नसतो. मला हे सांगायचं होतं, असं बाकी काही नाही. आता ऐका. ही नाही हेच रूप, ठाणे हे अति उमुप. नाही हेच रूप आहे विद्येचं आणि ते राहते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. हे निद्रित समीप चेता दुरी. ऐका. हे निद्रित समीप चेता दुरी. आत्मस्वरूपाचं त्याने चिंतन केलं, अभ्यास केला, अध्ययन केलं, त्याच्यापासून ते दूर जाते. चेता दुरी. जो चेता म्हणजे जागृत आहे, जो चेता म्हणजे झोपलेला नाहीये, जो चेता म्हणजे आपल्या आपल्या चिंतनात आपल्या महिमेत आहे आणि तिच्या सोबत आहे, बुद्धी भगवंता सोबत आहे म्हणजे चेता. मग तेव्हा ती दूर जाते. ब्रह्मचिंतनाच्या द्वारे अविद्या काय होती?
त्या बुद्धीपासून दूर जाते. आणि अशा साधी भाषेने माऊली जर कळाली तर अज्ञानता मात्र उडत नाही, उडत नाही. ज्या माऊलीचा बोध आहे त्या ओवीतून तुम्ही जर बुद्धीच्या द्वारे आकर्षण केला, ओढला, कसा ओढला तुम्हाला सांगते आता. बोध आणि बुद्धी एकत्र येतात, अध्ययनात आणि श्रवणात. दोन वस्तू येतात, बोध आणि बुद्धी. जेव्हा एकत्र नांदतात त्या बोधामुळे बुद्धी ब्रह्म, बोधामुळे बुद्धीचं रूप बदलतं, ब्रह्मत्व पद येतं. ती देहाला माझं म्हणत नाही, त्याला म्हणतात ब्रह्मत्व पद. अनुभवानं शब्दानं नाही, अनुभवानं. म्हणून त्या बोधानं जन्मजन्मांतरीचं मळ पाप दोष सगळं भस्म होतं. लाखो कोटी जन्मामध्ये आपण अविद्येला सोडलेलं नाहीये. आणि या श्रवणाच्या माध्यमातून, वेदाच्या शक्तीतून, हृदयाच्या भक्तीतून, संताच्या कृपेतून आणि आपल्या आयुष्याच्या तपातून जेव्हा बुद्धी ब्रह्मरसाकडे जाते तेव्हा आपली अनुभूती आपली घेऊन ब्रह्मरूप होती. ही ज्ञानाची रीती, अज्ञानाची नाही. ही कुणाची रीती? ज्ञानाची रीती. आणि हे ज्ञान संताचं, माऊलींचं, ते ओवीमध्ये आहे. आणि ओवीवर जर प्रेम केलं, ओवीवर श्रद्धा ठेवली तर ती ओवी तुम्हाला भ्रमात जगू देत नाही, बिलकुल नाही. श्रीमंत अब्जपती जर लोक असले मायबाप तर लेखीचं दारिद्र्य शिल्लक राहत नाही. तसं असंताची लेख असते. दारिद्र्य अविद्येचं संत ठेवत नाही. तिचं दुःख ते सुद्धा संपवत. म्हणून लेख व्हावी संताची. प्रेम या ग्रंथाचं साथ असावी वेदाची, संगती असावी बोधाची, निवृत्ती असावी अज्ञानाची आणि अनुभूती यावी स्वरूपाची. ही भक्ती ज्ञानाची, ही रीती वेदाची, हे संस्कार आणि ही ओवी जेव्हा आपण चिंतन करतो तर ओवीच्या द्वारे अंतःकरणामध्ये ते संस्कार उद्भूत होतात. कोणते संस्कार? की मूळ रूपाचे. जो जीव मूळ जसा आहे तसं उद्भूत होत अंतःकरणामध्ये, स्वरूप प्रगटत आणि जीवाचं मूळ रूप प्रगटत आणि बुद्धीला त्याच्या ठिकाणी एक रूप व्हावंच लागतं. आणि तेव्हा ती बुद्धी मूळ रूपाकडे येते. तिचं मूळ रूप म्हणजे सत्यच आनंद आहे. मग परमानंद भोगाचं सोडून ती देहाकडे कोटल्या जाते तेव्हा अज्ञान. आणि जेव्हा मूळ पदावर येते तेव्हा ज्ञान. मग मूळ पद जेव्हा प्रगटत तेव्हा तो आत्मा. नो ना जीव, न तो देह, न त्याला नाम, न त्याला रूप. सगळ्यातून अलिप्त होतो आणि तो आपल्या परमेश्वरामध्ये तदाकार होतो. मग तो स्त्री आणि पुरुषाच्या पलीकडे पुढे जातो. तो जीव, त्याला बुद्धी आणि पुरुष हे उपाधीच्या द्वारे नाव दिलेले. पण जेव्हा ज्ञानमय अवस्था असते तेव्हा स्त्री नाही आणि पुरुष नाही, एक ब्राह्मी स्थिती. कुठला पुरुष आणि कुठला स्त्री? अनुभूतीच्या द्वारे जेव्हा हृदयामध्ये अद्वितीय स्थान प्रगट होतं आपल्याला तर द्वितीयाची निवृत्ती होती. म्हणजे दोन दिसणारे पदार्थ दिसून नाहीत आणि असणारी सत्ता हे मी आहे आणि नसणारं जगत हे नाहीये. हा भ्रम जेव्हा बुद्धीतून बाजूला जातो तर अस्तित्व प्रगट होतं. अस्तित्व म्हणजे ईश्वर, अस्तित्व म्हणजे माझं रूप, अस्तित्व म्हणजे ज्ञानमय अवस्था, चिन्मयता, सुखमयता, तद्रूपता, अभिन्नता ही हृदयामध्ये प्रगट होते. ती अद्वैत स्थिती असते. त्याच्या लहरीनं, त्या ज्ञानानं
आपल्या जन्मजन्मांतरीच्या पापाच्या राशी जळून जातात. पाप नाही, राशी. आणि नंतर ज्ञान कळण्याची अवस्था येते. काका हमेशा सांगायचे, जेव्हा ज्ञानामध्ये वृत्तीचा प्रवेश होतो आणि जेव्हा अज्ञान संपायला लागतं आणि श्रवणामध्ये जेव्हा जीवन संपवलं जातं, तर आधी पाप भस्म होतं, मग उत्तम ज्ञान कळू लागतं आणि मग ते ज्ञान हृदयात पळू लागतं. तेव्हा मन विठ्ठलाला मिळू लागतं. कारण संतांच्या संगतीत सगळं काही खजिना मिळतो आणि संसारात काहीच मिळत नसतं. म्हणून त्याच्यापासून अलिप्त राहण्यासाठी ज्ञानाचं एक शक्तीचा शस्त्र असावं लागतं. ज्ञानाचं शस्त्र असलं, बुद्धीमध्ये अस्त्र असलं तर एक सोहळ्यातलं वस्त्र मिळतं, त्या वस्त्रात बुद्धी राहते. सोहळ्यात म्हणजे एका अंतरात, ती बाहेर येत नाही. भगवंतात ती राहती, तिथे ज्ञानानं जाती, स्वतःला पाहती, ब्रह्मरूप होती, चिद्रूप बनती, आपल्या अवस्थेतून ती जगती. व्यवहाराला कुठं असते ती? व्यवहारात ती नसती. तो देहाला कसं बघलती आणि देहाला का चिटकलती? नाही. म्हणून ती चिटकत नाही देहाला आणि भटकत नाही या जगत अरण्यात. कारण जगत भाव नसतो, तिच्या समोर जगत असं उरलेलं नसतं. तो ब्रह्मज्ञानी असतो, जगताचा वाद असतो. म्हणून समोर जगत नसतं, सगळ्यात तोच तो असतो. तोच महात्मा असतो, इतर कोणी नाही. जर आपल्या आत्मत्वाची प्रतीती येते आणि जो जगाला आत्मज्ञानच देतो, तोच महात्मा होतो, अन्य नाही. म्हणून त्यांच्या बोलण्याहून कळावं त्यांच्यापाशी आहे काय, ते सांगतात काय, त्यांच्यापासून आपल्याला मिळतं काय हे कळत. जर ब्रह्मवेत्ता नसाल तर संगती करून काय, तर त्यांचं अध्ययन नसाल तर त्यांच्या वाणीला फल काय, त्यांच्यावर साधूची कृपा नसाल तर त्यांच्याकडून मोक्ष मिळेल काय? नाही. मग सगळ्या रीतीने जो रीता आहे त्याच्या श्रवणात काय? मग हे आपल्याला कळायला पाहिजे. एक म्हण सांगते तुम्हाला, पाणी पिण्या छान के, गुरु करना पहिचान के. आणि अजून एक शेवटचं, समजा तुम्ही मला गुरु मानलं किंवा माझं श्रवण ऐकलं, पण माझं जर आतोनात वागण्यातून पाप असेल, मी लुटत असेल कुणाला, तर ते पाप तुमच्या खात्यात जात, प्रत्येक साधकाच्या. म्हणून वैलित्र्य दोष आपलं पुण्य कसं मापतो? पुढचं शब्द, आपलं पुण्य असलं, आपण पवित्र असताना आपण अपवित्र लोकांकडे असलो तर आपलं पाप जात, पुण्य जात आणि पाप येत. म्हणून गुरु करणा पहिचान आहे. म्हणून ज्यांचा ऐकतो ते कसे आहेत हे आधी कळायला पाहिजे आणि मग त्यांच्यासोबत श्रवण केलं पाहिजे. आता येताना वहिनीच असताना काकाच्या आठवण काढली, ते म्हणायचे पाणी पिण्या छान के आणि गुरु करणा पहिचान के. कारण त्याचं पाव जर तुमच्याकडे असेल तर त्या गुरुला गुरु काय म्हणायचं? त्याचं वागणं नीट नसेल तर त्याच्या श्रवणाचं काय आपल्याला महत्व, त्याच्या श्रवणामध्ये तुम्हाला काय भेटणार? म्हणून ब्रह्मविद्याशिवाय श्रवण नाही, अधिकाराशिवाय वाणी चालत नाही आणि वेदाशिवाय ब्राह्म्य स्थिती नाही, पुण्याशिवाय श्रवणामध्ये मन रमत नाही आणि अवेदेशिवाय भगवंताची प्रतीती येत नाही. चला आपण ओवीवर येऊ. हॅलो, मायचा अध्याय 14. पै माझे निची अंगे पगडुल्या आहे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविनी होय. गुरुविनी
तसं महादेवाच्या सोबत बसलेले गुरु त्याचं सगळं घ्यायचा अधिकार त्याला आहे. जेव्हा आपण शब्द वाचतो ना आतून उकळे याव्यात. बरोबर आहे, चूक आहे. गुरविनी होय. लोक ठेवतात महादेवाला आणि मिळतो हिला. त्याची सत्ता त्याची आहे आणि त्याची सत्ता मिळते हिला. मला हे सांगायचं, बाकी काही नाही. म्हणजे गुरुने उदाहरण काय दिलं, आपण वाचताना काहीच कळत नाही आणि काही न कळालं हे कळत नाही. का असं होतं तुम्हाला माहित नाही, पण असंच होत. असं होत. आपण जेव्हा ओळीमध्ये वाणी उच्चार करते तर मन तसंच बनतं, जशाला तसंच मन. मग त्या वाणीच्या उच्चाराचा काय परिणाम आहे चित्तावर, मग हे का कळत नाही. आता गुरुविनी म्हणलं आपण थांबतो वाचताना, नाही थांबत, पुढच्या ओळीवर जातो आणि आयुष्य तुमचं काळ खातो. मग कळ्याचा काल कुठला आहे. मग कोणत्या काळामध्ये ओवी लावून घ्यायची आणि ओवीचा प्रसाद मनानं कसा खायचा, अंतःकरणाची अज्ञानी दशा कशी जायची आणि स्वरूपाची स्थिती कशी भोगायची. मी कोणी कसं कळायचं, पाप कसं जाळायचं, पुण्याला कसं सारायचं, अभिघात कसं यायचं आणि स्वरूपामध्ये कसं राहायचं, हे कसं कळायचं. सांगा बऱ्या कोट्या चच्या आताचा प्रयास कोणता होता. च सांगता कोणी. हॅलो, प्रेरणा आहे का बेटा. अजून गेल्या का प्रेरणा, अजून सांगितले होते बेटा. हा गेले वाटते. स्वरूप जायचं, स्वरूपात कसं जायचं. हा तिने आज सांगणं सोडलं या प्रेरणानं. तुझ्या स्वरूपामध्ये बुद्धीनं कसं थांबून त्या स्वरूपमध्ये कसं राहायचं, स्वरूपात कसं जायचं, आपल्या स्वरूपाला अभिधात्मक कसं पाहायचं, भेदावर काय राहायचं. आपल्याला भेदही कळत नाही वहिनी आणि अभिनय कळत नाही. मी तुम्हाला जर प्रश्न केले ना, मी करत नाही, मला करू शकायची नाही, नाहीतर पाणी पाणी होईल. कारण श्रवणामध्ये आपली स्थितीच नाही ना. नाही, अधिकार तर शून्यच आहे, कारण ब्रह्मवेत्ता नाही. कळालं तुम्हाला. तुम्हाला कोण भेटला नाही ब्रह्मवेत्ता, हे आम्हाला मिळाला. कुठे का माझं बोलणं अगदी त्रिवार सर आम्हाला पोळी येत नाही, जरा साधी भाकर येत नाही, तर ते पूर्णच पोळी शिकवाल का तुम्हाला. सांगा. मग अशी कंडिशन आहे आपली. आता ऐका, आता आपण माझे नीची अंगे पोवड्या हे जागे. त्यावेळी त्या ग्रहिणी माझी पत्नी माझ्या बाजूला झोपली, ती जागी होती. वहिनी कुठे गेल्या. पण माझी नीची अंगे, ती माझ्या अंगाला अशी झोपली ओढली, तर ती जागी झाली, माझी शक्ती तिच्यावर गेली. एखाद्या स्त्रीनं पतीला वरलं तर तिची पुळापोटी तिला आली. तसं ती त्याचा संबंध करती ग्रहिणी होती, पत्नी बनती. गेल्या वेळी सांगितलं ती माझी ग्रही आणि वाच्य सांगितलं नाही. ती माझी ग्रहिणी अनादिकालापासून, आणि ती आता माझ्यासोबत बाजूला झोपली, थांबली. तर तिने शक्ती माझी घेतलीये आणि जगताना जे दाखवलंय तिने तयार केलंय. व्यवहार तिने केला, पण सत्ता माझी आहे. देव महादेव आहे, प्रसाद महादेवाचा आहे, खाती गुरुवीने. ह्याला म्हणतात उभी लागली, एकदा मुंडक खाली एकदा वरी, झालं पारायण, निघाली बाई घरला. काय 7 दिवसामध्ये 7 वाक्य तरी करतात का. करू नका ना मग पारायण. ते नीट शांत मन राहायचं, माऊलीचा बोधाला प्रगट करून आपल्या स्वरूपाकडे थांबायचं. अधोगती तुम्ही स्वरूप न प्राप्त केलं तर अति संसार अति त्रास असतो, अति परमार्थ अति सुख असतं, अति वेद अति ज्ञान असतं, अति प्रारब्ध वाईट अति त्राहिमाम असतं. पण प्रारब्धाला थांबवायचं काम संत आणि गुरु करतात. त्याच्यातून बाहेर काढतात आणि जीवाला मुक्त करतात, सुखामध्ये आणतात आणि दुःखाला भस्म करतात, उपाधीला सोडायला लावतात
तेव्हाच दुःख गेला. देव म्हणतो भोग, संत म्हणतो नाही, मी भोगू देत नाही, उपाधीत राहू देत नाही, आणि त्याला अज्ञानात शिजू देत नाही. त्याला माझ्याकडे आणतो, माझ्या सुख त्याला देतो, सुखरूप करतो. हे संत आहे म्हणून मोठे, म्हणून संत मोठे आहेत देवापेक्षा. म्हणून तर देव संतांची पूजा करते खाली मान घालून. करावंच लागते त्याला. ईश्वर करतो संतांची पूजा, सगळं जग करतो देवाची पूजा. बघा म्हणून संत पूजावे आरते आणि देव पूजावे परते. आता चला, पै माझे नियंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविनी होय. ती माझ्या बाजूला झोपली असताना ती जागी होती, माझी सत्ता तिच्यात जाते आणि मग ती सगळं माझं घेते. सत्ता तिला माझ्या सत्ता तिच्यामध्ये जाते. जसं पत्नीला प्रॉपर्टी नवऱ्याची येते की नाही. फक्त अक्षरा पडले की ती मालकी नव्हती. हिने त्याच्यापाशी गेले की त्याची सत्ता हिच्यात येते. सेम सेम, बरोबर आहे की नाही. नवरा डॉक्टर असतो, हे अंगठे बहादर असते. लोक म्हणते डॉक्टरीन बाई, हे अंगठा बहादर आहे. नवरा मास्तरीन, ही मास्तरीन म्हणत. काही मास्तरीन नसते, काही नसते, भूती नसते, काही येत नाही, काही कशाची मास्तरीन, काय शिक्षण नाही, काही नाही, काही नाही. म्हणून आता ऐका, खूप मस्त आहे. सत्ता संभोगे गुरुविनी होय. मस्त आहे विचार. गुरुविनी म्हणजे ती गरोदर होते आणि जगाला प्रसवते. ती माया मला देते सोबत आणि जगाला उत्पन्न करते. माझ्याशिवाय तर जग उत्पन्न करताच येत नाही. म्हणून ती माझ्यासोबत आधी येते आणि गरोदर होऊन जगाला उत्पन्न करते. कालच्या वेळी मी सांगितले प्रकृतीमध्ये माझा गर्भ ठेवतो प्रकृतीच्या आत, आणि तेव्हा ती प्रकृती जगाला उत्पन्न करते. आता ती माझ्या सोबत राहिली की ती गर्भिणी होते आणि जगाला उत्पन्न करते. किती सूक्ष्म बोलले बघा. मला ते दिसलं नाही, तो शब्द दुसरा आला माझ्या वाचण्यामध्ये. आता ऐका, आता कवी नंबर 90. मत ब्रह्म उदरी प्रकृती आठे विकारी गर्भाची करी पेनो वेले. आता त्याच्या पुढचं माऊलीने काय सांगितलंय, थोडा विषय किचकट आहे. मला म्हणलं वहिनी ठेवा ना पोती. मी म्हणलं वहिनी कळच ना तर नाही, म्हणून ते गोवी लागत नाही बरोबर. आता ऐका, महत ब्रह्म उदरी प्रकृती आठे विकारी गर्भाची करी वेलो वेली. तेच गर्भवतीचा कसा कसा गंधर्वपणा वाढतो हे सांगतो आता तुम्हाला, माऊली म्हणतात. आता ऐका, अविद्येच्या पोटात असलेला जो गर्भ आहे मत ब्रह्म उदरी, ती मला घेऊन हे जग उत्पन्न करते. सत्ता माझी घेते आणि महत ब्रह्म म्हणजे पंचमहाभूताच्या साह्यानं हे जगत, हे प्राणी, चर अचर जड जे बी दिसाल तिने तयार केलंय. कुणी? त्या मायेनं, अविद्येनं. आता ऐका, प्रकृती 8 विकार, 8 विकाराची वाढ करते. कोण? प्रकृती. तिला अविद्या म्हणा, माया म्हणा, प्रकृतीचे एकच रूप आहे, कामे वेगळी करते. रवा म्हणा, मैदा म्हणा, कणिक म्हणा, काही म्हणा, पण तिच्या माग कोण? गहू. तस ती प्रकृती म्हणा का अविद्या म्हणा, तिच्या कार्यावर नाव बदलले, पण गहू एक हे कळा बस. आता पुढे जाय का काय नाही नाही नका. 8 विकाराची ती काय करते? वाढ करते विकाराची 8 प्रकाराने. आणि सगळा विकार कुणाचा आहे? अविद्येचाच आहे. सगळा विकार अविद्येचा आहे
आणि हा जगत प्रकार भ्रमाचा आहे. सत्ता त्या ब्रह्माची आहे आणि दाखवणं ह्या मायेच आहे. कळणं हे बुद्धीच आहे आणि ज्ञान हे स्वरूपाच आहे. अज्ञान हे जगताच आहे आणि न कळणं या देहामुळं बुद्धीच आहे. बरोबर आहे की नाही? आता ऐका. उभय संगू पहिले बुद्धी तत्व प्रसवले. रुद्रवाद. उभय संगू पहिले बुद्धी तत्व प्रसवले. आता हे सगळे 8 विकार कसे होऊन आपल्या देहात काय काय उत्पन्न होतं हे सांगितलं. उभय संगू ब्रह्म सॉरी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ प्रकृती आणि पुरुष दोघांचा संयोग होतो, संबंध होतो आणि तिथून काय बुद्धी तत्व प्रगट होतं. तेव्हा बुद्धी प्रगट होते, आधी बुद्धी प्रगट होत नाही. आणि हे बुद्धी हे तत्व आहे हे कळा, कळून घ्या तुम्ही. बुद्धी तत्व प्रसवले बुद्धी तत्वे भरले होय म्हणा. मग त्या बुद्धीपासून काय झालं? मन झालं. आधी काय झाली? बुद्धी. पुन्हापासून हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग उभय म्हणजे दोघांचा संबंध झाला आणि त्यापासून बुद्धी उत्पन्न झाली. बुद्धीपासून मन तयार झालं. तिचे 8 विकार सांगायला तर मत ब्रह्म उदरी ग्रहिणी ना निर्वाच्य अविद्या तिचा हा खेळकोंडोबा. तिच्यापासून उत्पत्ती आपली बुद्धीची आणि मनाची. मग ज्यापासून मन बनलं तिची माय जर अविद्या आहे तर बुद्धी काय विद्या आहे का? आपण एखादं बोलू नका रेकॉर्डिंग आहे. एखादंच म्हणलं ना माय आता फराण्याची सुंदर भांडती हो सासूला आता हो तिची मायच तसली ते लेख कसली बायकांत तुझी माय भांडत लेख कुठून चांगली होणार. तसं त्या बुद्धीची माय म्हणजे अविद्या खराब आहे. तुझ्यापासून उत्पन्न झाली बुद्धी कुठून चांगली होणार. तुम्हाला कसं कळतं वहिनी? हसू बसायचं पटलं. अनुभवाच असतं हे सगळं माहित असतं ना सगळं. खान तशी माती जशी खान तशी माती. तिची नाही माती आपली ऐकी नाही. त्याचं नाव ना उदार असतो. तुम्हाला न सांगता मी कळतो काय विचार आहेत. ममता मनाची इतकं किती पुढे जात नाही. तरुणी ममता मनाची. तर त्यानं का म्हणलं तरुण कशाला म्हणलं की मन हे तरुण स्त्री की कधी वृद्ध होतच नाही. तरुण मध्ये जो मध असतो अंगात तो वेगळा असतो आणि तेच तरुण कोणाच्या म्हातारपणात आलं मध राहतो का? थकतं ना. आमचे सासरे थकले मला आम्ही त्यांना हात तपासायला बरं म्हणे छाया काय म्हणलं मामाजी मला जगायचंच नाही तू दाखवते कशाला. मी म्हणलं तसं नका बोलू चला. तपासून तरी काय कळतं काय नसतं. तो वृद्धाकाली म्हातारपणात सगळं संपत. आता काय दाखवायचं आणि काय विचारायचं आणि काय म्हणून जगायचं सगळं संपलं म्हणजे आता. म्हणजे स्वभावही मला संपलेला आहे आता. बुद्धी काय काम करेना, शरीर पण मला साथ देणं, मन माझ्या हातात राहीनं आणि जगणं सहज होईन. आता डॉक्टर कशाला? म्हणजे त्यांची उद्गार की क्षीण झाला शरीर क्षीण झालं तर तेव्हा असं होतं. तसं हे बुद्धी मन ते तरुणच राहतं ते म्हातार होतच नाही. तुम्हाला बोलायचे आपण म्हणतो मग क्षीण झालं वगैरे पण ते मन होत नाही. आता कसं होत नाही बघा. तरुणी ममता मनाची. आता ही ममता कोण नाही मनाची तरुण स्त्री. हे मन काय आहे डबल आहे का? आता तरुणी ममता मनाची. ममता कुठं असते? मनात असते. कुठून उत्पन्न होते तर ममता? प्रेम हे संसाराचं गाण. तरुणी ममता मनाची ही तरुण आहे. ममता काय? तरुण आहे. मग ती तरुण स्त्री आहे ममता. ती अहंकार तत्वरची. मग ते मनापासून काय उत्पन्न झाला? अहंकार. अहंकार म्हणजे काय? मी 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 अशी मी तशी मी देह सगळं मीच म्हणते ती. आणि तो अहंकार भगवंताला बुद्धीकडे जाऊ देत नाही. हे त्याचं मोठं काम आहे.
अहंकार बुद्धीला म्हणाला भगवंताची भेट होऊ दे नाही. आता पुढचं आहे का? अहंकार तत्वाची तेने महाभूताची अभिव्यक्ती होय. मग त्या अहंकारापासून पंचमहाभूताची उत्पत्ती. इतकं सांगितलं हे. तर कशापासून काय, कशापासून काय. आणि हे कळल्यानंतर मग आपलं स्थान कुठे? कुठंच नाही. मन क्षीण होतं आणि ते संपून जातं. आपलं स्वरूप प्रगट होतं. ब्रह्मज्ञान हृदयात येतं आणि स्वतःचं भान स्वतःला जागृत होतं. तेव्हा महाधन हृदयामध्ये प्रगट होतं. ते महाधन म्हणजे ब्रह्मत्व पद, अभिन्नत्व, बुद्धीचं अभिन्नत्व. मला सांगू का, वेदाची खरी स्थिती परभणी गुरुजीपाशी. काय म्हणते खरं ज्ञान कसं असतं, माऊलीची ओळीतून बोध कसा काढायचा, अध्यात्म बुद्धीमध्ये कसं ठसवायचं, अंतःकरण बोधात कसं बसवायचं आणि मोक्ष जीवाला कसा द्यायचा, हे गुरुजीकडे जायचं. कुठं बोलत नाही. तुम्हाला 1000 वेळेस म्हणला मी की श्रवणामध्ये संतांकडनं कसा अधिकार तयार होतो, जीवन कसं बदलून जातं आणि अहंभाव कसा संपतो आणि ममत्व कसं थांबतं आणि अविद्येचं दारिद्र्य कसं लांबतं आणि मी कोण केव्हा कसं कळतं, ते संतांच्या जवळ गेल्यावर, जवळ गेल्यावर त्राहिमाम जीव होतो. ही ममता म्हणजे माझं म्हणणारी बुद्धी देहाला माझं म्हणते तो अहंकार, आणि देहातल्या संबंधीला माझं म्हणते ती अविद्या. माझं काय, मी काय हे श्रवणामध्ये जेव्हा कळतं आणि मी माझं तिथून नष्ट होत. मी बी देह नाही आणि माझं बी दृश्य नाही आणि जगतात माझ्याहून काहीच नाही, तर द्वैत उरलंच नाही, तर मी माझं कशाला. अद्वैतामध्ये सगळा मी आणि द्वैतामध्ये तू मी. कोणतं भाग्य आहे की हे श्रवण आपल्याला मिळायला, ऐकायला. बाकीच्या ठिकाणी जा तुम्ही, सगळं बहिरंग गोष्टी, गप्पा, कशाचा मेळ, विषय काय असतो, उभी काय असते, काय बोलतेत, काय सांगतेत, काळाचा मेळ नाही, बिलकुल नसतो. अद्वैत पर अभंग तर सुटले जाते का? फक्त प्रमाण द्यायचे, अभंग कीर्तनात पाठ करायचे, प्रमाण पाठ करून झाडायचे. समोरच्याला पाठ असते तर निलाय पाठ असते, सारखी 24 तास प्रमाण देतील डोलती हसतीन जाती झालं कीर्तन. ती कीर्तन असतो का? प्रमाण पाठ त्या अभंगाचा शब्दाचा सार निचोड करून हृदयामध्ये समोरच्या टाकला तर ते कीर्तन का? प्रमाण अवघड आहे. कलियुगात खरं बोलणं अवघड आहे आणि खऱ्याला जागा नाहीये. खऱ्याला किंमत नाही, खोट्याला किंमत आहे. असू द्या, त्याच्यापाशी किंमत आहे. राईट. आता ऐका, त्यांनी महाभूताची अभिव्यक्ती होय. अहंकारापासून कोण झाले? पंचमहाभूतांची. आणि विसेंद्रिया गौसी आणि विसेंद्रिया गौसी कोण बरंच हे करावं थोडस. मला ते इंद्रिया गौसी स्वभावे तो भूतासी म्हणून येती सरसी ते रूपा. त्या गौसी तो अहंकार, कारण काय बरं कोण जरा त्या भूतापाशी येतो. गौसी जा हुडकत हुडकत कुठं राहायचं? त्या भूतापाशी जागा. देवापाशी अहंकार आहे का? जाईल का देवापाशी अहंकार? कदापि. मग तो अहंकार त्या भूतापाशी सहज येतो. स्वभावे ते तव भूतासी, स्वभावात अहंकार उत्पन्न होतो आपल्याला. मी देहा. अहंकार काय करतो? अज्ञान. अज्ञानापासून उत्पत्ती झाल्यानंतर अहंकार आपोआप त्या मनाला त्या विषयाकडून देहाकडं घट्ट रवल्या जातं. मन ममता मनात विशिंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी म्हणून येती सरसी ती रूपा. ऐका, म्हणून येती सरसी तेही रूपा. त्या अहंकारामुळं ते विषय सुद्धा व्यक्त होतात. म्हणजे पंचविषय वगैरे ते पुढे सांगतात तुम्हाला. येते रूपा. आता पुढे चला.
झाले निर्विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा हे वासना गर्भे ठाणे ठाव झाले निर्विकार क्षोभे. ऐका, चित्तामध्ये विकाराचा क्षोभ झाला. आता क्षोभ म्हणजे काय? ऐका, परिणाम होतो, मायेमध्ये विकार होतो, चित्तात अहंकार येतो आणि दुःखाला सुरुवात होती आणि देहाकडं तुमचे टक्के होती. त्याला म्हणायचं विकाराचा शोक. विचारसागरमध्ये हा विषय पक्का झाल्यानंतर बोल पटकन लागते. म्हणून मग तुम्हाला म्हणेल मला हे सांगायला प्राऊड जाणार आहे, कारण हे विकार क्षोभ हे जेव्हा तुम्ही कधी ऐकलेलं नाही. मायेमध्ये विकार होतो तो तेव्हा त्या गुणाचा त्याचा संबंध येतो. म्हणाला आपण गुणातीत आहेत का गुणात आहेत का विकोण आहे. गुण तुमच्यावर किती पगडा करतो, किती हवी होतो. तुम्ही गुणाला का आपल्याकडे येऊ देता, हा खूप मोठा विषय आहे. गुणाला बाजूला सरकणं आणि गुणातून बाजूला येणं आणि गुण संपवणं आणि गुणाच्या पलीकडे बुद्धीनं जाणं हे ज्ञानाची खरी अवस्था आहे. खरी अवस्था आहे. आपण कुठल्याही गुणाला न शिवणं हा अधिकार आहे. सत्वात अभिमान धरायचा नाही, रजामध्ये चंचल बनायचं नाही आणि तमो गुणानं बुद्धीनं वाटायचं नाही. क्रोध जरी समोरून कुणी केला तर क्रोधाला शिवायचं नाही आणि आपल्यातून क्रोधाला उत्पन्न करायचं नाही. त्याला म्हणतात गुणातून बाजूला बुद्धीने गेलं. पण हे बोलणं ऐकणं सोपं आहे, पण जेव्हा ज्ञानमय अवस्था होती तर नाही. क्रोध तात्काळ एका क्षणात निघून जातो, पुन्हा सौम्य अवस्था तयार होती. पद्मपत्र मिवांभसहा, कमळाच्या पाण्यावर पाण्याचा थेंब पडलेला पावसाचा पडेपर्यंत राहतो, परा घसरून जातो. तसं व्यवहारात तो तिला मात्र तसं वाटतं, पण तो भाव निघून जातो क्रोधाचा. म्हणून तर तिन्ही गुण सोडणं अंतःकरणातून बाजूला धाडणं सोपं नाही. म्हणून तर ज्ञान आपल्याला होत नाही. सत्वात आपण अभिमान धरतो, सत्वात शांतपण असतं, पूजा देव देव आणि मी केलं म्हणतो, तिथं अभिमान द्या. तत्व विवाहाने प्रजामध्ये चंचल होत ते तर संसार माणूस कर्मच करत चंचलतेमुळे. आणि तमोगुणामध्ये बुद्धी वाटल्या जाते, अंतःकरण फाटल्या जातं, क्रोध दाटल्या जातो आणि मन विटल्या जातं, संसार तुटल्या जातो. म्हणून संसार न तोडायचा असेल तर क्रोधाला समाप्त करा. कुठल्याही स्त्रीला तर संसारातच नाही, फक्त क्रोधाला गिळायला शिका, तर तिथं सुख त्यांना लागतं आणि आपल्याला लागतं. एका क्रोधानं सगळं खल्लास होत. द्रौपदीचा क्रोध आला ना दुर्योधनाला, आंधळ्याचा बाप पोरग आंधळ, त्याने दाखवलं मग आंधळ काय असतं. एवढं महाभारत घडलं ना, तिचा राग होता त्याला आणि तो राग धरून ठेवला होता. म्हणून राग धरून ठेवल्यावर कुळाचा नाश होतो. दुर्योधनाबरोबर सगळेच नाश झाली ती. गणगोत राजे 100,000 गाव. मग सांगा क्रोधानं किती आग लावली. म्हणून क्रोधाला शिवायचंच नाही, येऊ द्यायचं नाही, आलं तर फेकून द्यायचं. पुण्यात नाही करून बघा, मग तुम्ही करत नाही ओ बी कमी वाचा, पण क्रोध टाका. माराने करू नका, जाऊ नका कोणत्या गाडी, पण स्वतःचा स्वभाव बदला तर तुम्ही मुक्त होता. नाही तर कशाला जाणत येण्यात हातात काय. तुम्ही त्या ओवीनुसार बुद्धीला तयार करा ना. तसं मुलगा कॉलेजमध्ये जातो आणि इंजिनियर होतो, घरी बसून होतो का? तिथलं ज्ञान घेतो इंजिनियरचं, पोळीवर खातो. तसं ज्ञान घ्या अध्यात्माचं, आयुष्यभर सुखात जगा. पण कुठे आपला अधिकार कमी पडतो बेटा. आपलं मन तयार होत नाही की क्रोध का टाकायचा, अभिमान का सोडायचा, देवभाव का मोडायचा, हे तुम्हाला नाही समजत. ते अभिमानात राहिल्यानंतर तुमचा नाश आहे आणि अभिमान सोडल्यावर आत्मप्रकाश आहे. कुठं कळतं? नाश कोण करत? क्रोध. आणि उद्धार कोण करत? संत गुरु बोध. म्हणजे तर क्रोध आहे ते बोध नांदत नाही, हे लक्षात ठेवा. ते मन गुणात राहील का भगवंतात जाईल? गुणातच मन आहे ना. गुणातलं मन भगवंतात कसं जाईल आणि भगवंतातलं मन क्रोधात कसं येईल?
ते आपल्यासाठी सांगायले. साष्टांग दंडवत माऊली. आयुष्य कोणा नाही दुःख का करायचं आणि दुःखासोबत का जगायचं? कधीच जगू नये दुःखासोबत आणि दुःखाला धरू नये. ते धरल्यावर जातच नाही, दूर जातच नाही. मग ते तर काढायचं. ते दुःख 3 प्रकारचे, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. आता पुढेच चला. आणि अजून एक सांगते हो का, आपलं आदर्श आपल्या समोर येतं ते खुशीने जगायचं, आनंदाने स्वीकारायचं. माझंच आहे आणि माझ्या पापामुळे हे झालेलं आहे, तर त्यांच्यावर रुष्ट व्हायचं नाही कुणावर. पण ज्ञान नाही सोडायचं. आयुष्यातलं धन नाही बाजूला टाकायचं. ब्रह्मज्ञान हे धन आहे, आयुष्याचं धन आहे. ते आपण कमवले आणि लोकांसाठी पाणी टाकायचं का आपलं आयुष्य? कधीच नाही. भले कुणी कुणाला त्रास दिला, कुणी कुणाला छळलं, तर तुमच्या प्रावेचा भाव होता. ते वय संपवलं म्हणायचं, माझं संपलं खातं, आता नील झाले, आता काय उरलं नाही, आता त्याच्याकडे जायचं उरलं. कारण वय हत्या आणि ऋण कधीच चुकत नाही. मग ते भोगायला म्हणायचं, संपून टाकायला या आयुष्यात, आता काहीच उरलं नाही, अज्ञान शिरलं नाही. म्हणून आपल्या भोगाला आपण समोर जायचं, तर त्रास होत नाही. आपण ज्ञानात राहिलो तर देह माझा वाटत नाही. आपण मुक्त झालो तर जगत खरं वाटत नाही. आपण श्रवणात आलो तर मी जीव वाटत नाही. या 3 टप्प्याचं लक्षात ठेव. एकदा आतून सहज, पण मला नंतर डबल येत नाहीत. काय माहित नाही, कारण ते पाठ करून सांगितलेलं नसतं. जे पाठ करून बोलतात ते पोपटपंच असतात. हे सहज येतं ते ब्रह्मविद्याचं असतं, आपल्या परंपरेचं असतं. त्या आसनाचं महत्व आहे ना ते. चालेल का? विकार क्षोभे, चित्तामध्ये विकार झाला, प्रगट झाला. पाठी त्रिगुणाची उभे, काय मायामध्ये विकार होतो, 3 गुण उत्पन्न होतात आणि ते गुण तुम्हाला हातात घेतात आणि तुमचं थैमान घालून तुम्हाला दुःख आयुष्यभर ते गुण मारतात, संत तारतात. पाठी त्रिगुणाची उभी, तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठाये. तत्वरजतम 3 गुण उत्पन्न होतात आणि मग त्याच्या त्या गुणामुळे वासना उत्पन्न होती. वहिनी बघतो ना कधी, काय ऐकतं फक्त त्याच्यामुळं नाही. मग तिथं हे जातून शब्द एखादा समोरच्या लहरी कामाच्या आहेत ना, काचातून काय कामाचं? कोटी कोटी पुण्य, करोड पुण्य करून देते तुम्हाला. त्यासारखं पुण्य जगात कशातच नाही. तो बोधाच्या लहरी आज जर गेले तर पाप मुक्त झालं. पाप हे भस्म झालं ना तुमच्या हृदयातलं. लाखो जन्मातलं पाप तुम्ही घेऊन येता आणि पुन्हा जन्मात पाप वाढवता. पाप कधी संपणार? मग पाप असून तर मुक्ती नाही. वेद असेल तर तू कोण कळत नाही आणि संत समोर असेल तर दुःख होत नाही. म्हणून संत संगती असावी. संत संगतीने ग्रंथ संपत्ती लुटता येते. ही संपत्ती काय दाखवती ना, टन 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 उडती बाई, गोमास उड्यासारखं. कुणाची संपत्ती? मागच्या लोकांची असते. आपलीचा पता नाही. तुझी संपत्ती तुझी नाही, पण तुझं ज्ञान तुझं कोणी काढून घेत नाही. म्हणून ही संपत्ती जर ज्याच्यापेक्षा असेल तो श्रीमंत जगात आहे. म्हणून आम्ही त्या संसारिकाला भिकारीच म्हणतो. काय असतं त्यांच्याकडं? वासना. लिहिलं की 3 गुण उत्पन्न झाले आणि त्या गुणाच्या संबंधाने हृदयात वासना उत्पन्न झाली आणि वासनेमुळे मग जीवाची माती झाली. तिथं आहे का सुख? तिथं आहे का ज्ञान? फक्त मी देह आणि मला असं का, हे मोठ्या प्रश्नाचं बायकाचा. आणि मी किती चांगलं केलं, माग काय काय केलं, कुठं बघ ना काढून दप्तर. आणि मी चांगलं केलं त्याचा हिशोब ते करत असतो. तू चांगली का वांगणी ठरवायचं नाही,
प्रारब्ध भोगायचं, ज्ञानात जगायचं. प्रारब्ध भोगायचं, ज्ञानात जगायचं, अवेदात वागायचं, देहातून निघायचं, परब्रह्म बनायचं, अवाच्य पद आपल्याला प्राप्त करायचं. हे अशी म्हणली ती टटली म्हणली. तेच बुद्धी काम करते. मग त्या बुद्धीला ग्रहण करतात का चिंतन? तेवढा बाजार आहे आपला. असं सांगितलं. गुणापासून पुन्हा कोण झाली? वासना. गुणापासून काय झाली? तिची उत्पत्ती तिथून आहे. काय झाली म्हणजे आता मडक मातीपासूनच मळा म्हणून का दगडापासून? मातीपासूनच मडक आहे. आणि तो मातीपासून काय झाला ते म्हणतो मातीचीच उत्पत्ती माझी. तसं वासना गुणाचीच उत्पत्ती आहे. मग गुण सुटले कुठे वासना आहे? वासना नाही, दुःख आहे का? वासना अनंत प्रकारच्या आहेत. त्याने मला चांगलं बोला, त्याने मला आई म्हणा, तिने मला सुख द्या, असे लाखो प्रकार आहेत. वासना म्हणजे माझं घर, मन म्हणतं ना माझं आहे, ही वासनाच आहे तुझी. तिथे जाळी दिली. माझा देह तुझ्या बापाचा आहे का? त्याने दिलाय. तो आळ बसलाय आणि तो सगळं रक्षण करतो. तो मधीच आहे ना. आणि ह्याला सांभाळतो. आणि ही म्हणते मी किती करते, तू करते वेगळं. आता ह्या देहात तो बसला, तो करून घेतो, करता तो, आणि ही म्हणते मी. आता कसं ज्ञान होण्या पाहिजे? ते निघूद्यावर करा बरं का. बस हे माझं गाढवाचं वज आहे. म्हणून प्राण देह पडताना मी आणि माझं संपल्याशिवाय ज्ञान नाही. देह पडायच्या आधी मीला काढा आणि देह पडायच्या आधी माझं सोडा. बोल नका रेकॉर्ड, बोल नका प्लीज. बोल मीला काढा आणि माझं सोडा आणि अज्ञान जाडा. त्याच्याशिवाय तुमचं आयुष्याचं तुम्हाला सार्थकच नाही. तुम्ही मग पुन्हा जन्म मरण आणि पुन्हा दुःख भोगणं. आता दुःख भोगून जीव चालला आणि पुन्हा दुःख भोगायची तयारी करते बाई. बापरे, पुन्हा जर जन्म येतो कशामुळं? अज्ञानामुळं, तुमच्या कर्मामुळं, तुझ्या वासनेमुळं. वासना जर तुमची शिल्लक राहिली, वासनेच्या संग जन्म घेऊन लागली. तुम्हाला पाठ आहे, सांगायची गरज नाही. तुम्हाला लई पाठ आहे, सांगावं लागतं का? ऐकून ऐकून पाठ होता. अधिकार कुठे आहे? मग वासना कुठं होती हे सांगितलं इथं माऊलींना. आपण पाठ केलं वासनेचं संगे म्हणजे नांगे आणि सगळं द्या. पण ती वासना जर कुठं आली तरी तर ज्ञानेश्वरी कळाली, ती गुणातून आली. म्हणून ज्ञानेश्वरी वाचाल आणि मग हरिपाठ बनावा. आधी समजून घ्यावं तेव्हा हरिपाठ लागतो. आता आहे का? रुखाचा अवंका जैसी बीज कणिका, जिनी बांधे उदका भेटत ठेव. बघा, रुखांचा अवंका जैसे बीज कणिका. एकत्र जमिनीत बी पेरलं आणि त्या बियाला पाणी मिळालं तर ते बीज थोडं विस्तारते. तसा त्या मायेला मी मिळालं ते जगत रूपाने विस्तारते. बापरे बाप, काय सटकून सांगितलं. त्याची सुंदर एका वाक्यात उभी लागली. बीजाचा अवंगा. त्या बीजाला जर पाण्याचं सानिध्य मिळालं तर ते बीज लक्ष रूपानं फफावतं. तसं त्या मायेला माझा संबंध मिळाला ते जगत रूपानं फफावते. ठकून कळावं. कोणी शिव दिली की कसं कळतं? रागत होता, बाजू तोंड बघ वाटत नाही. आहे ना, किती राग येतो. राग म्हणजेच क्रोध आणि क्रोध म्हणजेच गुण आहे. आणि त्या गुणापाशी जर मन आहे तर भगवंताची जाण नाही, देवाची जाण आहे. बरोबर आहे की नाही? पण क्रोधाला जिंकायला ज्ञान प्राप्त करावं लागतं, अध्ययनामध्ये जगावं लागतं.
आणि बोधाला पकडावं लागतं, तेव्हा ते ज्ञानमय अवस्था होती. क्रोध बाजूला जातो, येत नाही जवळ. कुत्र्याला बांधतात, येतं का जवळ? बांधा की मग क्रोध आहे बांधायला येतं का? नाही येत. तिला बांधून टाका, तुम्हाला जवळ शिवत नाही आणि क्रोध उत्पन्न होत नाही. क्रोधामध्ये आत्महत्या किती घडतात माहिती तुम्हाला? आत्महत्याचं कारण काय? क्रोध. क्रोध अंतिम टप्पा. आता जगायचंच नाही मला, एवढा क्रोध उभाळतो, एका क्षणात माणूस आत्महत्या करतो की नाही? कसं रूप दाखवलं क्रोधाने. म्हणून तर पुण्य संपलं तर ते अशी हत्या घडती. आता पतन आहे त्यांचं, आणि ते पुन्हा किती पिढ्यामुळे तो दोष राहतो. पिढ्यानं पिढ्या तो दोष तसाच कायम. तो अधांतरित जीवात्मा तसाच भटकतो. पाणी नाही, त्याला अन्न नाही, त्याला काही मिळत नाही. म्हणून तर असं मरण नसावं. पण क्रोधामुळे आहे. म्हणून उदाहरण सांगतो मला. काय का ध्रुवांचा रुखाचा अवंका, जैसी बीज कणिका, जीवी बांधे उदका, भेटत खेळ तैसी माझे निसत्ते, अविद्या नाना जगे, आर घेऊ लागे आणि अंजे. तैसी माझे निसंगी. पाण्याचा संबंध बिळाला झाला की वृक्ष रूपानं ते वाढतो. तशी अविद्यानं माझा संबंध केला तर नाना जगे, आर घेऊ लागे आणि अंजे. नाना जगताच्या रूपानं ती प्रगट होती. नाना फांद्या फुटतात आणि जगत तुम्हाला समोर दिसू लागतं, आणि मन तुमचं त्या जगताला खरं म्हणतं. हे कसं म्हणतं, काय म्हणतं, उद्या बघू, आपण थांबू. मला 2-4 वाक्य बघितले घ्यायचे. उंडली गुणहार विठ्ठल, गुरु ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. साधू संत